RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पुण्यातल्या शिवाजीनगर भागामध्ये असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यालय आहे त्यावरती आक्षेप घेतलेला आहे की चॅरिटी संस्थेची जागा असताना सुद्धा एका संस्थेला खरं तर तिथं भाडेतत्वावरती जागा दिल्यानंतर सुद्धा विकसित करून विकण्यात करण्यात आली असा त्यांचा आरोप आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय नक्की त्या जागेमध्ये कसं आलं हा त्यांचा आरोप आहे। आपल्यासोबत स्वतः शहराध्यक्ष सुनील टिंगरे आहेत। विजय कुंभारांचा आरोप आहे की तुमचं कार्यालय जे आहे ते त्या जागेमध्ये कसं आलं किंवा ते अधिकृत आहे का त्याचा खुलासा थेट अजित पवारांनी करा। नाही, ते कार्यालय आपण सगळेजण माहिती घेऊ शकता। ते कार्यालय आपलं प्रॉपरली सँक्शन आहे। म्हणजे सगळी कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता किंवा परवानगी घेण्यात आली, सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली गेलेली आहे। त्याचं सँक्शन प्लॅन सुद्धा आहे, तो तुम्हाला दाखवण्यात येईल। ते असं म्हणतात की ही अजित पवारांनी खुलासा करावा की याच जागेमध्ये कसं काय कार्यालय आलं। आता याबद्दल त्यांनी कुणाही खुलासा करावा त्यांनी मागण्याचे त्यांना अधिकार आहे। आज शहराध्यक्ष म्हणून ती कार्यालयाचा वापर मी करत आहे, त्यामुळं मी ज्यावेळेस तिथं कार्यालयाचं ओपनिंग केलं त्यावेळेस ते सँक्शन करून घेतलेलं कार्यालयाची कॉपी बघूनच आम्ही तिथं घेतलं। ते असं म्हणतात की कॉर्पोरेट ऑफिस आहे, आलिशान ऑफिस आहे की त्याच संस्थेमध्ये नक्की कसं येईल। नाही, हे पहा, असं तुम्ही कसं राहायचं म्हणजे आता एखाद्याला तुम्ही जर म्हणाल की तुम्ही कसं राहायचं, कशा ह्याच्यात राहायचं, त्याच्यावरती टीका करणं मला वाटतं हे टोटली आता इलेक्शनच्या तोंडावरती केलेलं राजकारण आहे। विजय कुंभारांनी जो आरोप केलेला आहे तो राजकीय दृष्ट्या प्रेरित आहे असं वाटतं का? मग आता तसंच दिसतं ना, कारण का तुम्ही जर माहिती घ्या, तुम्ही माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत, तुम्ही माहिती अधिकारमध्ये काढा, ते प्लॅन सँक्शन आहे। विजय कुंभारांनी केलेले आरोप चुकीचे आहेत असं 100% तसंच आहे ना। म्हणजे तुमचं पक्षाचं कार्यालय अधिकृत आहे आणि अधिकृत आहे, प्रॉपर सँक्शन आहे, त्याला पार्ट कम्प्लिशन आहे आणि त्यामुळं कुठलाही आम्ही त्याच्यामध्ये गैरवापर केलेला नाही। खरं आपण पाहतोय की या जागेमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे कार्यालय आहे ते मात्र अधिकृत आहे आणि त्याची सगळी परवानगी घेण्यात आली अशी प्रतिक्रिया सुनील टिंगरेंनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विशाल सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।